नमस्कार. श्री गौतम कोतवाल लिखित आंबेगावचे शिलेदार या पुस्तकातली डॉक्टर मोहन साळी यांची यशोगाथा ऐकूया बरं का. पदरी झळ आणि प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण सहन करून उत्तर पुणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील हजारो मातांची जीवन ज्योत तेवत ठेवण्याचं काम प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मोहन साळी हे गेल्या 30 वर्षांपासून अव्याहतपणे करतायत. आंतरराष्ट्रीय पातळीवर परोपकारी रुग्णसेवेची पताका फडकवणाऱ्या, प्रचंड कष्ट सोसून तत्व आणि संस्कारांच्या अधिष्ठानावर रुग्णसेवेचं विश्व उभारणाऱ्या या देवदूताची शून्यापासूनची वाटचाल खरोखरच मंडळी अतिशय प्रेरणादायी आहे. डॉक्टर साळी यांची आई नमुताई आणि त्यांचे वडील श्रीकृष्ण हे दोघंही प्राथमिक शिक्षक होते बरं का. त्यांच्या वडिलांना साहित्याची अतिशय आवड होती. लग्नाआधी ते मनवंतर या मासिकात गोपीनाथ तळवलकर, ग. पाटील यांच्यासोबत काम करायचे बरं का. साहित्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. मात्र डॉक्टर साळी यांच्या वडिलांनी लग्न झाल्यानंतर कुटुंबाची गरज म्हणून मनवंतरची नोकरी सोडून शिक्षकी पेशा पत्करला. डॉक्टर साळींच्या वडिलांच्या नोकरीचा बराचसा काळ हा अवसरी, गावडेवाडी आणि मनसर इथे गेल्यामुळे त्यांचं कुटुंब आंबेगाव तालुक्यातच स्थायिक झालं. डॉक्टर मोहन साळी यांचा जन्म 27 एप्रिल 1950 या दिवशी त्यांच्या आजोळी, सातारा जिल्ह्यातल्या वाई बावधन या ठिकाणी झाला. ते आई वडिलांचं पहिलं अपत्य बरं का. व त्यांच्या पाठीवरील 2 भाऊ आणि 1 बहीण असा हा त्यांचा सगळा परिवार. आजी, आजोबा आणि धाकटे काका हे त्यांच्याकडेच होते. काकांचे आणि या सर्व भावंडांचं शिक्षण हे पगारावर चालत होतं. कुटुंब 10-11 जणांचं बरं का. त्यात कमवते फक्त 2. मिळणारं वेतन तुटपुंज. त्यामुळे घरामध्ये काय व्हायचं, सतत ओढाताण सुरू असायची आणि मग अनेक वेळा कर्ज काढून गरजा सुद्धा भागवाव्या लागायच्या. खाण्याची भ्रांत नव्हती, मात्र परिस्थिती हालाकीची होती बरं का. डॉक्टर मोहन साळी यांचे वडील शिक्षक असल्यामुळे सर्व भावंडांना शैक्षणिक फी माफ होती. त्यामुळे शिक्षण हे सुरळीत सुरू होतं. हा त्यातल्या त्यात एक खूप चांगला मुद्दा बरं का. काय व्हायचं, त्यांच्या वडिलांच्या बदल्यासारख्या व्हायच्या. त्यामुळे शाळाही बदलायच्या. पण सगळीकडेच खेडेगाव असल्यामुळे लाकडं आणणं, लाकडं फोडणं, दळण दळून आणणं, पाणी भरणं ही अशी सगळी कामं करावी लागायची. गावडेवाडी, अवसरी खुर्द यासारख्या गावांमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. ते पहिलीपासून वर्गात कायम पहिले असायचे बरं का. त्यामुळे वडिलांचं त्यांच्या शिक्षणावर विशेष लक्ष होतं. मग 8वी पर्यंत अवसरीला शिकल्यानंतर 9वीला मनसरमधील महात्मा गांधी विद्यालयात डॉक्टर मोहन साळी यांना प्रवेश मिळाला. आता ही तालुक्यातली सगळ्यात मोठी शाळा बरं का. ते जेव्हा पहिल्यांदा वर्गात गेले ना, तेव्हा त्यांची सर्व विद्यार्थ्यांनी टर उडवली. तुझे सगळे मार्क बोगस आहेत असं म्हणत त्यांचं प्रगती पुस्तक सुद्धा उडवून लावलं. मुलांचे सतत टोमणे असायचे. शाळेमधील स्पर्धात्मक वातावरणात मात्र त्यांना या सगळ्या गोष्टींचा, या स्पर्धेचा खूप फायदा झाला. 8वी पासून महात्मा गांधी विद्यालयात सतत पहिला क्रमांक त्यांनी पटकावला. डॉक्टर मोहन साळी यांना महात्मा गांधी विद्यालयात शिकत असताना खूप चांगले शिक्षक सुद्धा मिळाले. हे खूप भाग्याचं होतं बरं का. टी. पाटील हे जे सर होते ना, त्यांचा मराठीचा व्यासंग खूप चांगला होता. संस्कृतला प्रसिद्ध निवेदक प्रदीप भिडे यांचे वडील त्यांना शिकवायला होते. विज्ञानाला मुख्याध्यापक पा. गायकवाड, गणिताला निंबाळकर सर होते. हे सर्व शिक्षक जीव लावून शिकवायचे आणि शिक्षकांकडनं सुद्धा सतत प्रोत्साहन त्यांना मिळालं बरं का. नाटक, वक्तृत्व या इतर गोष्टींमध्येही ते सतत पुढे असायचे. आणि दरम्यानच्या काळात हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा आणि इतर काही परीक्षांमध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एकदा आपल्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला त्यांच्या हस्ते ध्वजारोहण सुद्धा करण्यात आलं. एवढी माया, एवढं प्रेम आणि ज्ञान महात्मा गांधी विद्यालयाने त्यांना दिलं बरं का. डॉक्टर मोहन साळी यांच्या भावी वाटचालीच्या यशाचा पाया महात्मा गांधी विद्यालयाने घातला असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
अहो, SSC बोर्डाच्या 1966 साली झालेल्या परीक्षेत ते राज्यात 26वे आणि ग्रामीण भागात पहिले आले. महात्मा गांधी विद्यालयाच्या या स्थापनेपासून बोर्डात आलेले ते पहिलेच मानकरी, अर्थात डॉक्टर मोहन साळी. त्यानंतर दुसरा विद्यार्थी बोर्डात जो आला ना, तो तब्बल 25 वर्षानंतर. विशेष मार्गदर्शन मिळालं नव्हतं. शाळेत शिक्षक जेवढं शिकवतील ना, तेवढ्या अभ्यासावरच त्यांना यश मिळालं होतं. हे खूप महत्वाचं बरं का. मग ठिकठिकाणी त्यांचे सत्कार झाले. मंचरला त्यावेळचे शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते सत्कार सुद्धा झाला. SSC मधील यशामुळे मुलाला पुढे शिक्षणासाठी पाठवावं असं त्यांच्या वडिलांना मनोमन वाटू लागलं. आणि वडिलांच्या या संस्कारामुळे आयुष्यात कधीच कोणतं व्यसन त्यांना लागलं नाही, हे खूप महत्वाचं. वाटेल ते कष्ट सोसून ज्ञान कमवण्याचा व्यासंग त्यांना जडला आणि त्याच बळावरती घडले सुद्धा बरं का. आता शाळेत असतानाची ही गोष्ट आहे. रात्रीचे अभ्यास वर्ग सुरू होते आणि शाळे शेजारीच एका मुसलमान शेतकऱ्याचा भुईमुग होता. डॉक्टर मोहन साळी आणि त्यांचे 5-6 मित्र शेंगा चोरायला गेले. शेंगा उपटणार तेवढ्यात तो शेतकरी धावत तिथे आला. त्यावेळी सगळे पळून गेल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या हाती कोणीच लागलं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र प्रार्थनेच्या वेळी तो शेतकरी शाळेमध्ये आला बरं का. आणि डॉक्टर मोहन साळी यांच्या वडिलांनी शेंगा कोणी चोरल्या असं जेव्हा विचारलं, तेव्हा शेंगा चोरायला आलेले सर्वजण उठून उभे राहिले. डॉक्टर मोहन साळी मात्र बसूनच होते बरं का. त्यांना काय वाटलं की याने आपल्याला पाहिलंच नसेल आणि आपले वडील तर शिक्षक आहेत, त्यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही. तेवढ्यात तो शेतकरी म्हणाला, गुरुजी, तुमचा मोहन पण होता बरं शेंगा चोरायला, मी बघितलंय त्याला. त्यावेळी त्यांना स्वतःची खूप लाज वाटली. वडिलांनी तेव्हा सर्वाधिक शिक्षा ही त्यांनाच केली, बेदम चोप पण दिला. या एका घटनेमुळे आयुष्यात पुन्हा कधीही दुसऱ्याच्या वस्तूला हात लावण्याची किंवा खोटं बोलण्याची किंवा कोणताही गैरप्रकार करण्याची भावनाच झाली नाही. मॅट्रिक नंतर डॉक्टर मोहन साळी यांनी काय केलं तर थेट पुण्यात ते आले आणि पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. आजूबाजूला मोहाची अनेक ठिकाणं होती. मोहाचे अनेक क्षण रोज चालून येत होते बरं का. मात्र वडिलांच्या संस्कारामुळे सर्व मोहांपासून ते दूर राहू शकले. हा मनाचा निघरच, दुसरं काय. फर्ग्युसनमध्ये पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी चप्पल घेतली. 2 पॅन्ट आणि 2 शर्ट. काय? 2 पॅन्ट आणि 2 शर्ट यावर त्यांचं संपूर्ण कॉलेजचं शिक्षण झालं. जेवणाचा डबा घरून यायचा, कारण खानावळीचे दरभाव 50 रुपये भरणंही शक्य नव्हतं. त्यांची आई आणि आजी पहाटेच उठून सकाळी आणि संध्याकाळी त्यांना जो डबा लागायचा तो तयार करून एसटीने पुण्याला पाठवायच्या. सकाळी प्रॅक्टिकल असायची, त्यातनं वेळ काढून घाईघाईत पायी शिवाजीनगरला येऊन डबा घेऊन ते परत कॉलेजला जायचे. सुरुवातीच्या काळात ते फारच भावनिक होते. डब्यासोबत काय व्हायचं माहिती का? डब्यासोबत अधूनमधून वडिलांची चिठ्ठी पण यायची बरं का. त्यामध्ये ते खूप काही मार्गदर्शन करायचे. परिस्थिती जी काही आहे ते समजावून सांगायचे. चिठ्ठी आली की ते स्टँडवरच बसून रडायचे. मुलांनी चांगलं शिकावं, मुलांनी मोठं व्हावं असं त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न होतं. आज ते जे काही आहेत ते त्यांच्या आई वडिलांच्या अपार कष्टांमुळेच आणि हो अर्थातच त्यांच्या सुंदर अशा संस्कारांमुळे. डॉक्टर मोहन साळी पुण्यात आले तेव्हा खूप बुजरे होते. त्यांना इंग्रजी काहीच समजायचं नाही. आजूबाजूला सर्व मुलं इंग्रजी बोलणारी होती, त्यात त्यांची तारांबळ उडायची. खेड्यातनं आल्याचा न्यूनगंड हा त्यांच्या मनामध्ये रुतून बसला होता. फर्ग्युसनला शिक्षण शुल्क होतं आणि ते भरणं शक्य नव्हतं. मग काय व्हायचं, तेव्हाचे जे प्राचार्य होते ना, प्राध्यापक माइंडकर, यांना जाऊन ते भेटले. पैसे नसल्यामुळे फी माफ करण्याची विनंती सुद्धा त्यांना केली. त्यांनी लगेचच त्यांचं सर्व शिक्षण शुल्क माफ करून टाकलं. आता बोला. प्राचार्यांशी बोलल्यानंतर आणि त्या बोलण्याला यश मिळाल्यानंतर त्यांची भीड चेपली. त्यांना नॅशनल मेरिट स्कॉलरशिप सुरू होती. त्यातनं शिक्षणाचा सर्व खर्च भागायचा. प्री डिग्री आणि FY अशी 2 वर्ष ते फर्ग्युसनमध्ये शिकले बरं का. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यावेळी निकाल खूप कडक लागायचे. 60% गुण मिळाले तरी MBBSला प्रवेश मिळायचा. मात्र हे 60% गुण मिळवणंही
महाकष्टाचं असायचं, सोपं नाही बरं का. त्यामुळे संपूर्ण विद्यापीठात फक्त 358 जणांना प्रथम वर्ग मिळाला होता. मेडिकलच्या 200 आणि इंजिनिअरिंगच्या 300 जागा होत्या. त्यामुळे डॉक्टर मोहन साळी यांना BJ मेडिकल कॉलेजमध्ये MBBSला सहज प्रवेश मिळाला. कुठे? BJ मेडिकल कॉलेज बरं का. 1973 साली MBBSच्या बॅचमध्ये ते पहिले आले. MBBS झाल्यानंतर मनसरला त्यांनी लगेच दवाखाना सुरू करावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण डॉक्टर मोहन साळी यांना MD बनायचं होतं आणि तसा त्यांनी निर्धार पण केला होता बरं का. महिन्याला 300 रुपयाचं मिळणारं विद्यावेतन छोट्या भावाच्या शिक्षणाला पाठवून आणि बहिणीच्या लग्नाला शैक्षणिक कर्ज काढून कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावत त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ ही पदवी संपादन केली. डॉक्टर मोहन साळी यांना शिक्षणाला आर्थिक मदतीची गरज होती, पण कोणी मदत केली नाही. उलट नातेवाईकांचेच कडू बोल ऐकावे लागले. बोला काय करणार. मग MD करत असताना त्यांचा जवळचा वर्गमित्र श्री मनसुख भंडारी यांच्यामार्फत खासदार माननीय किसनराव बाणखेले यांच्याशी त्यांचा संपर्क आला. त्यांनी मग काय झालं की शिक्षणासाठी 8,000 रुपयांची मदत केली. आता हे खूप महत्त्वाचं आहे बरं का, की जेव्हा कोणतेही नातेवाईक किंवा कोणीही मदतीला आलं नाही तेव्हा त्यांनी केलेली ती मदत खरंच खूप मोलाची होती. पुढे मोहन साळींनी त्यांचे सर्व पैसे फेडले बरं का, हेही महत्त्वाचं. पण त्यांनी निरपेक्ष भावनेने केलेल्या मदतीचा मोल जो आहे ना तो कायम आहे. त्यानंतर आयुष्यामध्ये डॉक्टर मोहन साळींनी कधीही कोणापुढे हात पसरला नाही. स्कॉलरशिप आणि फ्रीशिपवरती खर्च भागायचा. डॉक्टर मोहन साळींना MDला डॉक्टर सिंधुताई परांजपे, डॉक्टर तेलंग, डॉक्टर उमराणीकर, डॉक्टर मेधा पाटणकर, डॉक्टर परांजपे, डॉक्टर आहूजा यांच्यासारख्या या निष्णात डॉक्टरांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. खूप चांगल्या रीतीने त्यांची जडणघडण पण झाली. ससूनमध्ये भरपूर काम असायचं बरं का, त्यामुळे अनुभव सुद्धा खूप मिळाला. गुंतागुंतीच्या अनेक केसेस हाताळायला मिळाल्या. आजूबाजूच्या अडलेल्या केसेस पाहायला सुद्धा मिळाल्या. MD करता करताच 1977 साली मुंबईच्या CPS महाविद्यालयात DGO काय DGO ही पदव्युत्तर पदविका त्यांनी प्राप्त केली. 1978 साली MD झाले आणि MD नंतर 1 वर्ष सरकारी नोकरी करण्याचा प्रवेश घेतानाचा जो करार होता त्यामुळे तो करार त्यांनी पाळला आणि महाविद्यालयातच 1 वर्ष त्यांनी नोकरी केली बरं का. डॉक्टर मोहन साळींचे हायस्कूलमधील वर्गमित्र मनसुख भंडारी, केशव निराळी, ज्ञानेश्वर काजळे, ललित पारेख, BR पोखरकर यासारख्या अनेक मित्रांनी त्यांना आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये अत्यंत मोलाची साथ दिली आहे. याखेरीज सुधीर संत, रमेश आष्टीकर, विठ्ठल सोमवंशी, KA चासकर, संजय बंगाल असे असंख्य वर्गमित्र आजही त्यांच्या सुखदुःखात सहभागी आहेत. याशिवाय रमेश शहा, BS दाते हे वर्गमित्र नसूनही त्यांच्या परिवारात पहिल्यापासून आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयात येणेरे इथला बाबुल पठाण हा त्यांचा सर्वात जवळचा मित्र होता बरं का. डॉक्टर मोहन साळी शिक्षणासाठी 12 वर्ष पुण्यात राहिले. किती? 12 वर्ष. कधीही कुठल्या ट्रिपला गेले नाही. त्यासाठी पैसे नसायचे. त्याची कधी त्यांना खंत किंवा दुःख पण वाटलं नाही. त्यांच्या आवडी वेगळ्या होत्या हो. त्यांना पुण्यात मराठी नाटकांची, वाचनाची आणि व्याख्यानं ऐकण्याची मोठी गोडी लागली. त्यासाठी पैशाची गरज कधीच नव्हती. पुण्यात खूप चांगली व्याख्यानं ऐकायला मिळाली. बॅरिस्टर नाथ पै, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे अशा अनेक मोठ्या लोकांना त्यांनी जवळनं बघितलं, ऐकलं आणि त्यांना अनुभवलं सुद्धा. MD नंतर प्रॅक्टिस कुठं करायची हे काही नक्की नव्हतं बरं का. त्यावेळी पुण्यात फारसे MD डॉक्टर नव्हते. त्यामुळे पुण्यात व्यवसाय केला तरी यशस्वी होण्याची खात्री होती. डॉक्टर मोहन साळींचं लग्नाचं वय झालं होतं. समाजातली चांगली स्थळं त्यांना सांगून येत होती. त्यांना त्यांची पत्नी डॉक्टर नसावी तर घराकडे लक्ष देणारी असावी असं मनापासून वाटायचं. सांगलीचे त्यांच्या समाजाचे चौधरी टेलरचे प्रख्यात होते बरं का. मारुती माने, SM जोशी यांचे कोट ते शिवायचे. त्यांची BA शिकलेली मुलगी नंदिनी
हिच्याशी 2 मार्च 1979 या दिवशी त्यांनी लग्न केलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं बरं का, त्यांनी हुंडा घेतला नाही. लहानपणापासूनच ग्रामीण भागातील महिलांचं दुःख हे डॉक्टर मोहन साळींनी जवळून पाहिलं होतं. त्यामुळे खेड्यातच सेवा करायची असा निश्चय करून पुण्यामधल्या मोठ्या पगाराच्या संधी सोडून मनसर इथे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. होता की नाही महत्वाचा पण धाडसी निर्णय. अहो, त्यावेळी मनसर हे खरं खूप लहानसं खेड होतं. आजूबाजूच्या 50 किलोमीटर परिसरातल्या स्त्रियांना प्रसूतीमध्ये अडचण आल्यास 70 ते 150 किलोमीटर अंतरावरील पुणे किंवा मुंबई शहरात जावं लागायचं. अंतर खूप असल्यामुळे बऱ्याचदा स्त्रिया प्रवासातच दगावत असत. कित्येक स्त्रियांना आयुष्यभराचं दुखणं सहन करावं लागायचं बरं का. त्यामुळे मनसर इथे स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध होणं हा ग्रामीण भागातील हजारो स्त्रियांना खूप मोठा दिलासा होता. त्यावेळी मनसर इथे कोणत्याही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. कोणत्याही सोयी उपलब्ध नसताना हे सर्व धोके पत्करून आणि ताण सहन करून सेवा देण्याचा निर्णय खरंच धाडसी ठरणार होता. हॅट्स ऑफ. डॉक्टर मोहन साळींनी मनसरमधील डॉक्टर तोडकर, डॉक्टर कटारिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. मित्रांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. सगळी शून्यातनं सुरुवात. बँक ऑफ महाराष्ट्राकडनं 18,000 रुपये कर्ज घेऊन कन्सल्टिंग रूम सुरू केलं. पण प्रॅक्टिस चालली नाही तर कर्ज कसं फेडायचं या काळजीने त्यांना सुरुवातीला झोप लागायची नाही. फेब्रुवारी 1979 पासून मनसरमध्ये कन्सल्टिंग प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली. प्रॅक्टिस नीट चालेल की नाही याबाबत शंका होतीच. मनसरमध्ये शेठ अंबालाल बापूभाई धर्मादाय ट्रस्टचं प्रसिद्ध हॉस्पिटल होतं. त्यांच्या विश्वस्तांना भेटून पेशंट ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी डॉक्टर मोहन साळींनी केली. आणि चांगली घटना घडली म्हणजे त्यांना होकार मिळाला बरं का. त्या बदल्यात त्यांच्याकडे ऑनररी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पुणे सोडल्यावर संगमनेरपर्यंत एकही स्त्रीरोग तज्ज्ञ नव्हता. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर लगेचच रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला. डॉक्टर मोहन साळी 10 रुपये कन्सल्टिंग फी घ्यायचे. किती? 10 रुपये. फक्त तपासायचे 10 रुपये द्यायचे हे लोकांना त्यावेळेला पटत नव्हतं बरं का. हळूहळू लोकांचा विश्वास संपादन केला. मग सर्व काही सुरळीत सुरू झालं. मनसरमधील डॉक्टर मोहन साळींचा दवाखाना लोकांना मोठा आधार झाला. मुलं किंवा पेशंट दगावण्याचं प्रमाण कमी झालं आणि मग लांबून लांबून रुग्ण यायला सुरुवात झाली बरं का. खूप गर्दी व्हायची. त्यामुळे हॉस्पिटलच्या मोकळ्या आणि अडगळीच्या खोल्यांमध्ये सुधारणा करून जादा वॉर्ड तयार करून घेतले. ऑपरेशन थिएटरमध्ये सुधारणा केल्या. आजही या हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर अतिशय चांगलं आहे. त्यांची पहिल्या महिन्याची कमाई किती होती? 3,000 रुपये. त्याने ते पैसे वडिलांकडे दिले. त्यांना खूप आनंद झाला. लोकांचा प्रतिसाद वेगाने वाढत गेला. त्यामुळे स्वतःचं स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याचा डॉक्टर मोहन साळींचा प्रयत्न सुरू झाला. घोडेगाव रोडला डॉक्टर तोडकर यांचं हॉस्पिटल होतं. त्यांनी संपूर्ण हॉस्पिटल त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं. खोकराळे यांची ती जागा होती बरं का. हे मालक खूप चांगले होते आणि त्यांनी लगेच एक छोटंसं ऑपरेशन थिएटर बांधून दिलं. नवीन स्वतंत्र हॉस्पिटल सुरू झालं. पण मनसरमध्ये प्रसूतीसाठी पूरक काहीच साधनं उपलब्ध नव्हती हो. सोनोग्राफी त्यावेळी भारतात यायची होती, आलेली नव्हती बरं का. एक्सरे, रक्त, लघवी या सगळ्या तपासणीची सोय पण नव्हती. रक्तपेढी पण नव्हती. भूल देणारे डॉक्टर आणि मदतीला नर्स सुद्धा नव्हत्या. डॉक्टर मोहन साळींनी हॉस्पिटल सुविधांसाठी 46,000 रुपये कर्ज काढले. चांगल्या प्रतीच्या सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिल्या. काम करणाऱ्या मुलींना शिकवून तयार केलं आणि या मुली अजूनही त्यांच्याकडे काम करतायत. आता बोला. मोठ्या ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर सौभाग्यवती कटारिया या मदतीला यायच्या. पण त्यांना प्रत्येक वेळी शक्य नव्हतं येणं. शेवटी डॉक्टर मोहन साळींनी पत्नीचीच मदत घेतली. मोठ्या ऑपरेशनला त्या त्यांच्याबरोबर नेहमी असायच्या. अनेकदा डॉक्टर साळी नसतानाही त्या प्रसूती पार पाडायच्या. डॉक्टर मोहन साळींनी पत्नीच्या जीवावरती व्हिजिट सुरू केल्या. कुठे कुठे तर जुन्नर, बेल्हा, आळे
इत्यादी ठिकाणाहून महिन्यात 2 वेळा ते व्हिजिटला जायचे. बाळंतपणात अडकलेल्या पेशंटची स्थिती अडचणीची आणि अवघडलेली असायची. सिझेरियन करण्यासाठी भूलतज्ञ मिळायचे नाहीत. शस्त्रक्रिया करायचं म्हटलं तर भूलतज्ञ पुण्याहून बोलवावं लागायचं. त्यावेळी प्रवासाचं दुसरं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. नवीन होतकरू भूलतज्ञ बोलावल्यावर ते एसटीने मनसरला यायचे. भूलतज्ञ येईपर्यंत वाट पाहावी लागायची. मग अनेकदा काय व्हायचं, डॉक्टर मोहन साळेंनी स्वतःच भूल देऊन शस्त्रक्रिया केल्या होत्या. काही वेळा मणक्याला भूल देणं शक्य व्हायचं नाही. मग अशा वेळी फक्त जागा बधीर करून शस्त्रक्रिया केल्या. लोकांनाही दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे लोक समजून घ्यायचे. लोकांची डॉक्टरवर श्रद्धा असायची. ही श्रद्धा खूप महत्वाची आणि मोलाची बरं का. हळूहळू डॉक्टर मोहन साळी या व्यवसायात स्थिर झाले. दरम्यान डॉक्टर मोहन साळींनी 1982 साली स्वतःचं सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यासाठी पुणे नाशिक महामार्गावर एसटी स्टँडपासून जवळची जागा घेतली. 1985 साली हॉस्पिटल बांधलं. 1985 साली बरं का. हॉस्पिटलचा आराखडा पुण्यामधील डॉक्टर संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला गेला. हॉस्पिटलचं उद्घाटनही 2 डिसेंबर 1985 त्यांच्याच हस्ते झालं. डॉक्टर मोहन साळींनी हॉस्पिटलमध्ये 20 बेडची सुविधा आणि लॅबोरेटरी सुरू केली. पण अचूक निदान होण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या करण्याची गरज असतेच की नाही. तसंच योग्य उपचारांसाठी आधुनिक उपकरणांची सुद्धा गरज असते. फक्त शहरात असणाऱ्या या सुविधा खेड्यात सुद्धा आणि त्याही एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा त्यांचा ध्यास होता. कर्ज काढून का होईना पण सोनोग्राफी आणि लेप्रोस्कोपी अर्थात दुर्बिणीनी तपासणी शिवाय स्पेशल प्रोसिजर्स करणारं मशीन ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्यांनी उपलब्ध करून दिलं बरं का. सोनोग्राफी आणि कलर डॉपलर, लेप्रोस्कोपी, हिस्टोरोस्कोपी, NST, एंडोस्कोपिक सर्जरी, थर्मल ॲब्लेशन, वंध्यत्वासाठी सिमेन बँक, IUI लॅबोरेटरी इत्यादी आधुनिक निदान आणि उपचारांच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत बरं का. आणि त्याही शहराच्या तुलनेने निम्म्यापेक्षा कमी दरात. हॉस्पिटलला सरकारमान्य कुटुंब नियोजन केंद्र आणि गर्भपात केंद्र म्हणूनही मान्यता आहे. हे खूप महत्वाचं. हे सर्व करत असताना समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना डॉक्टर मोहन साळींच्या मनात सातत्याने बळावत होती. त्या काळी सरकारी रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायचं महिला टाळायच्या. मात्र याचवेळी खाजगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करणं त्यांना गरिबीमुळे शक्य नव्हतं. त्यासाठी पुरेसे पैसे साठेपर्यंत आणखी एका मुलाची भर कुटुंबात पडलेली असायची. हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर मोहन साळींनी 1982 सालापासून रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. आजपर्यंत बरं का 11,000हून अधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत किंवा अल्प दरात त्यांनी केल्या आहेत. आदिवासी आणि ग्रामीण जनतेचं विशेषतः स्त्रिया आणि मुलांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून समाजाचं ऋण फेडण्याच्या भावनेतनं डॉक्टर मोहन साळींनी 13 ऑक्टोबर 1994 या दिवशी अर्थात विजयादशमीच्या दिवशी साळी मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली. ट्रस्ट स्थापन करण्यासाठी स्वर्गीय डॉक्टर बानू कोयाजी आणि डॉक्टर संचेती यांचं खूपच मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना मिळालं. किंबहुना त्यांच्या आग्रहामुळेच ट्रस्ट स्थापन करण्याचं धाडस त्यांनी केलं. त्यांचे जवळचे मित्र डॉक्टर बाबुल पठाण, डॉक्टर रामलाल कटारिया, श्री रिखभलाल भंडारी आणि पत्नी सौभाग्यवती नंदिनी हे जवळचे सुहृद संस्थेचे विश्वस्त सहकारी झाले. या सगळ्यांच्या सक्रिय सहभागामुळेच ते एवढं धाडस करू शकले. फाउंडेशनला जे काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्याचं सर्व श्रेय ते त्यांचे विश्वस्त मित्र, पत्नी आणि हितचिंतक यांना देतात. या संस्थेतर्फे आजपर्यंत 100हून अधिक स्त्रीरोग आणि कॅन्सर निदान शिबिरं, 12,000हून अधिक रुग्णांच्या तपासण्या आणि उपचार, 2,000हून अधिक स्त्रियांची गर्भाशय आणि स्तनांच्या कॅन्सरची तपासणी, गर्भाशयाच्या 500हून अधिक मोठ्या शस्त्रक्रिया मोफत,
तर 2000हून अधिक छोट्या शस्त्रक्रिया अत्यल्प दरात केल्या गेल्या आहेत. शिबिरं यशस्वी करण्यात डॉक्टर शिरीष पटवर्धन, डॉक्टर अरुण फडणीस, डॉक्टर आनंद भालेराव, डॉक्टर दिलीप वाळके आणि डॉक्टर विजय कर्णिक यांचं मोठं सहकार्य लाभलं. साळी मेडिकल फाउंडेशन 2003 पासनं आयपास या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत सुरक्षित गर्भपात प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. फाउंडेशनला केंद्र शासनाची MTP आणि लेप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमी ट्रेनिंग सेंटर म्हणून मान्यता मिळाली असून 150हून अधिक डॉक्टरांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. डॉक्टर मोहन साळी यांचा जो थोरला मुलगा आहे ना, भूषण, हा स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहे. त्याची पत्नी दीप्ती ही सुद्धा स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. त्यांचा धाकटा मुलगा गौरव हा यूरोसर्जन, तर सून मैथिली ही स्टेम सेल स्पेशालिस्ट आहे. गेल्या 35 वर्षांपासून फक्त स्त्रियांसाठी असलेल्या साळी हॉस्पिटलचा कायापालट करून साळी कुटुंबियांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा सुविधा एकाच छताखाली ग्रामीण भागात मिळाव्यात म्हणून गेटवेल या नावाने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना नुकतीच केली आहे. मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थिरोग, जनरल सर्जरी, बालरोग, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, अपघात विभाग, डायग्नोस्टिक सेंटर, फिजिओथेरपी असे सर्व विभाग त्यांनी एकाच छताखाली सुरू केले. 24 तास वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या उपचारांसाठी उपलब्ध असतात. ध्येय एकच, प्रेम आणि सहानुभूतीने सर्वोत्तम विशेष आरोग्य सेवा देणं. तर अशा या आई वडिलांच्या संस्कारांच्या अधिष्ठानावर रुग्णसेवेचं विश्व उभारणाऱ्या या देवदूताची शून्यापासूनची वाटचाल बघून बरं का, त्यांना कुटुंब नियोजनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि माजी राज्यपाल PC अलेक्झांडर यांच्या हस्ते गौरवलं गेलंय. तर राष्ट्रीय पातळीवरील पॉप्युलेशन कंट्रोलवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा सतपाल मित्तल हा अवॉर्ड 2005 साली त्यांना मिळालेला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेबद्दल अग्निदिव्य पुरस्कार, शिवाय शतायुषी पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, महात्मा फुले आणि स्वर्गीय तात्यासाहेब देशपांडे पुरस्कार, रोटरी क्लबचा व्होकेशनल अवॉर्ड 2008 अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेला आहे. याशिवाय बरं का, बिल गेट्स पुरस्कृत AMDD आणि आंतरराष्ट्रीय स्त्री रोग तज्ज्ञ संघटना यांच्यातर्फे दिला जाणारा डिस्टिंग्विश कम्युनिटी सर्व्हिस अवॉर्ड हा डॉक्टर मोहन साळी यांना 2003 साली चिली या देशातील सॅन्टियागो शहरात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जगातील 6 निवडक डॉक्टरांना दिला जातो. त्यापैकी एक म्हणजे अर्थातच डॉक्टर मोहन साळी. भविष्यात डॉक्टर मोहन साळी यांना फिरते स्त्री रोग केंद्र आणि कॅन्सरचे निदान आणि उपचार केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. तसंच महिला बचत गटांच्या मदतीने महिलांमध्ये आरोग्याचा प्रसार करण्याचं त्यांचं नियोजन आहे. आई निरोगी तर समाज निरोगी अशी त्यांची धारणा असल्यामुळे शाळेतील मुलींपासूनच आरोग्य शिक्षण आणि आरोग्य जागृती करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांचं एक स्वप्न आहे, असं एक जग जिथे प्रत्येक स्त्रीला आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्य सेवा सहजरित्या आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध असेल. तिथे तिची गर्भावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत आपुलकीने काळजी घेतली जाईल. जिथे कोणत्याही स्त्रीला तिचं आयुष्य गरिबी, अज्ञान, सामाजिक विषमता किंवा निष्क्रियता यामुळे गमवावं लागणार नाही. तर आत्ताच आपण श्री गौतम कोतवाल लिखित आंबेगावचे शिलेदार या पुस्तकातली ही यशोगाथा ऐकली डॉक्टर मोहन साळी यांची.